नमस्ते, मी स्नेहल करपणकर. एसपीएन मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 9 बातम्या. क्रांतिकारक अनंत कन्हेरे यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित अनंत कन्हेरे द बुलेट दॅट अवोक भारत या इंग्रजी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन आज मुंबईतील लोकभवन येथे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते संपन्न झाले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. हे पुस्तक प्राचार्य डॉक्टर म बा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या मूळ मराठी ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद असून क्रांतिकारक अनंत कन्हेरे यांच्या राष्ट्रभक्ती, त्याग आणि स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाची ओळख जागतिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न मानला जात आहे. या प्रकाशन सोहळ्यास भारतीय विचार साधना संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गिरीश आफळे, जयेश क्षेमकल्याणी, पुस्तकाचे अनुवादक चिन्मय खेडेकर, रवींद्र संघवी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि निमंत्रित उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी क्रांतिकारक अनंत कन्हेरे यांच्या शौर्यपूर्ण कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा आणि बलिदानाचा परिचय नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा साहित्य निर्मितीचे महत्त्व अधोरेखित केले. इंग्रजी अनुवादामुळे हे प्रेरणादायी चरित्र देश विदेशातील अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होणार असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले. मुंबई येथे आयोजित विशेष समारंभात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते लडाख येथील महायान बुद्ध परंपरेतील 8वे अवतारी लामा पल्गा रिंपोचे तसेच ज्येष्ठ विचारवंत इंद्रेश कुमार यांना शांतता, सामाजिक समरसता आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय एकात्मिक समरसता पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या प्रसंगी राज्यपालांशी देशातील विविध धर्म, संस्कृती आणि परंपरांमध्ये परस्पर सुसंवाद, बंधुभाव आणि राष्ट्रीय ऐक्य वृद्धिंगत करण्यासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. समाजात शांतता, समरसता आणि राष्ट्रहितांची भावना दृढ करण्यासाठी अशा कार्यकर्त्यांचा सन्मान प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. या पुरस्कार सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, धर्मगुरू आणि निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता आणि शांततेचा संदेश देण्यात आला. मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे आज आयोजित विशेष कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक पेड़ मां के नाम अभियानाअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते अत्याधुनिक प्राइस फोकस स्टुडिओ फेज 1 चे उद्घाटन करण्यात आले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेला हा स्टुडिओ मुंबईच्या चित्रपटसृष्टीला जागतिक दर्जाच्या निर्मिती सुविधा उपलब्ध करून देत भारतीय चित्रपट उद्योगाला नवी दिशा आणि जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणारा ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाला चित्रपटसृष्टीतील मान्यवर, प्रशासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रातील निमंत्रित उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे वृक्षारोपण आणि आधुनिक चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या स्टुडिओच्या उद्घाटनामुळे हा सोहळा विशेष ठरला. या ऐतिहासिक क्षणाचा प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची संधी लाभल्याची भावना अनेक उपस्थितांनी व्यक्त केली. पर्यावरण संवर्धन आणि आधुनिक चित्रपट उद्योगाच्या विकासाचा संगम घडवून आणणारा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री HD कुमारस्वामी यांनी भारताच्या पॅरा क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मुख्य पॅरा ॲथलेटिक्स प्रशिक्षण सत्यनारायण, ॲथलीट प्रशिक्षक पुष्पा तसेच शिल्पा के शायला यांचा विशेष सत्कार केला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. ग्लासगो 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक पटकावणाऱ्या शिल्पा के शायला यांचे यावेळी विशेष अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबरोबरच प्रशिक्षक सत्यनारायण आणि पुष्पा यांच्या समर्पित मार्गदर्शनाचेही कुमारस्वामी यांनी कौतुक केले. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांनी भारतीय पॅरा खेळाडू आणि प्रशिक्षकांचे कठोर परिश्रम आणि जिद्द आणि देशासाठीचे समर्पण यांचे गौरवोद्गार काढले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे जागतिक स्तरावर भारताची मान उंचावत असून भविष्यातही अशा उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतीय पॅरा क्रीडा क्षेत्राला नवी प्रेरणा देणारा हा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थितांनी खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये सुवर्ण पदक पटकावत देशाची मान उंचावणारे भारतीय बॉक्सर सचिन सिवाच आणि अंकुश पंघाल यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. दोन्ही खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून भारतासाठी ऐतिहासिक यश संपादन केले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे संपूर्ण गाव, हरियाणा आणि देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शुभेच्छा संदेशात त्यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल गौरव व्यक्त करण्यात आला. भविष्यातही देश, गाव आणि समाजाचे नाव जागतिक स्तरावर उंचावण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच दोन्ही खेळाडूंना आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी शुभेच्छा देत भारतासाठी अशीच सुवर्ण यशांची परंपरा कायम ठेवण्याची प्रार्थना करण्यात आली. सचिन सिवाच आणि अंकुश पंघाल यांच्या यशामुळे भारतीय बॉक्सिंगला नवी प्रेरणा मिळाली असून देशातील युवा खेळाडूंनाही त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याची संधी मिळाली आहे. कोलकाता येथील विश्व बांगला कन्व्हेन्शन सेंटर येथे राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने आयोजित नारी नेतृत्व उन्नती बांगला या महिला सक्षमीकरण परिषदेला आज उत्साहात समारोप झाला. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. या कार्यक्रमास पश्चिम बंगाल सरकारच्या महिला व बाल विकास विभागाच्या सचिव श्रीमती मोमिता गोदारा यांची प्रमुख उपस्थिती होती. दिवसभर विविध क्षेत्रातील तज्ञ अधिकारी आणि प्रतिनिधींमध्ये महिला सक्षमीकरणासंदर्भात व्यापक चर्चा, संवाद आणि सूचना मांडण्यात आल्या. पश्चिम बंगालमधील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, सुरक्षा, शिक्षण, नेतृत्व आणि आर्थिक स्वावलंबन या विषयावर विशेष भर देण्यात आला. महिला आरोग्य, टेलिमेडिसिन, नियम, आरोग्य तपासणी, मातृ व किशोरी आरोग्य, मानसिक आरोग्य तसेच मासिक पाळी आणि प्रजनन आरोग्याबाबत जनजागृती वाढवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. याशिवाय वन स्टॉप सेंटरची प्रभावी अंमलबजावणी, कायदेशीर जनजागृती, लैंगिक अत्याचार आणि बालविवाह रोखण्यासाठी सक्षम सहकार्य यंत्रणा उभारण्यावर भर देण्यात आला. उच्च शिक्षण, कौशल्य विकास, विधी शिक्षण, ग्रामीण भागातील कायदेविषयक जागरूकता, लोककला, साहित्य आणि सांस्कृतिक वारसा जपण्यात महिलांची भूमिका अधिक बळकट करण्याबाबतही चर्चा झाली. सुरक्षित कार्यस्थळ, समान संधी आणि आर्थिक सक्षमीकरण हे सामाजिक परिवर्तनाचे महत्त्वाचे आधारस्तंभ असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. महिला नेतृत्वावर आधारित विकासाच्या दृष्टीने स्वयंसहाय्यता बचत गट, डिजिटल साक्षरता, उद्योग, शैक्षणिक संस्थांमधील समन्वय, बाजारपेठ व कर्ज सुविधांपर्यंत सुलभ पोहोच तसेच महिला शेतकरी आणि महिला कामगारांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यावर विशेष भर देण्यात आला. परिषदेत झालेल्या चर्चांमधील शिफारसी आणि सूचनांचा समावेश असलेला सविस्तर अहवाल लवकरच पश्चिम बंगाल सरकारकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. पुण्यातील कोथरूड परिसरात निसर्गछाया सिनियर सिटीझन क्लबच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन आज स्वप्नशिल्प सोसायटी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. ज्येष्ठ नागरिकांना संवाद, मैत्री, विरंगुळा आणि आरोग्यदायी सामाजिक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला. यावेळी बोलताना आयोजकांनी सांगितले की कोथरूड हा केवळ मतदारसंघ नसून एक विस्तारित कुटुंब आहे. या कुटुंबातील प्रत्येक नागरिकाच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांच्या गरजा ओळखून समाज उपयोगी उपक्रम राबवण्याची आपली सातत्यपूर्ण भूमिका राहील. ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्यभर कुटुंब, समाज आणि राष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करत त्यांच्या आयुष्यासाठी सुवर्ण संध्या अधिक आनंदी, निरामय आणि सन्मानपूर्वक जावी या उद्देशाने निसर्गछाया सिनियर सिटीझन क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या क्लबमुळे ज्येष्ठांना सामाजिक संवाद, सांस्कृतिक उपक्रम आणि सकारात्मक वातावरणाचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमाला उपक्रम संयोजक मंदार देवगावकर, संयोजिका अमृता देवगावकर तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोथरूड मधील प्रत्येक कुटुंबांचा विकास, नागरिकांचे कल्याण आणि अधिक सशक्त व आनंदी समाज घडवण्यासाठी अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन दिले जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. मुंबई महापालिकेच्या महापौर दालनात 5 ऑगस्ट 2026 रोजी विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक महापौरांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शहराच्या विकासासंदर्भातील विविध विषयांवर
सविस्तर चर्चा करण्यात आली. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. भेटी दरम्यान विविध नागरी समस्या, प्रभागातील विकास कामे, नागरिकांच्या मूलभूत सुविधा तसेच जनहितासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत उपस्थितांशी सविस्तर संवाद साधण्यात आला. नागरिकांच्या सूचना आणि अपेक्षा जाणून घेत त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याबाबतही चर्चा झाली. महापौरांनी नागरिकांशी सातत्याने संवाद साधत लोकाभिमुख प्रशासनाला प्राधान्य देण्याची भूमिका व्यक्त केली. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. या सदिच्छा भेटीमुळे नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संवाद अधिक दृढ झाला असून जनतेच्या सहभागातून मुंबईच्या विकासाला गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा अभियानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाची आढावा बैठक आज पुण्यात पार पडली. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. अभियान अधिक व्यापक, प्रभावी आणि लोक सहभागातून यशस्वी करण्यासाठी या बैठकीत सविस्तर नियोजन करण्यात आले. बैठकीदरम्यान संघटनात्मक आढाव्यासोबतच आगामी विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सूचना केल्या. बैठकीत प्रत्येक मंडळात हर घर तिरंगा अभियान उत्साहात आणि जनसहभागातून राबवण्याचा संकल्प करण्यात आला. प्रत्येक घरावर अभिमानाने राष्ट्रध्वज फडकावा, स्वातंत्र्याचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा आणि राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ व्हावी यासाठी व्यापक नियोजनांवर भर देण्यात आला. या बैठकीला आमदार योगेश सागर, निरंजन डावखरे, उमा खापरे, अमित गोरखे, राहुल कुल, शंकर जगताप, भीमराव तापकीर, मनोज घोरपडे, पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी समन्वय, जनजागृती आणि व्यापक लोकसहभागावर विशेष भर देण्यात आला. 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रभक्तीचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.